हे बघा, मी तर आत्ताच सांगितलं, आम्ही त्यांच्या आव्हानाला साथ द्यायला तयार आहे. पण मोदी साहेब मागं म्हणले होते ना की लय डिझेल एंटीपाड भरून ठेवले, मग कुठे गेले? हे बघा, मोदी साहेबांवरती देशातल्या गोरगरिबांनी खरंच विश्वास टाकलेला आहे. भाषणं वेगळे, टीका करायचे म्हणून वेगळे, पण सत्यता पाहिली तर या देशातल्या महाराष्ट्रासह गोरगरिबांनी त्यांच्यावर खूप विश्वास टाकला. त्यांनी जनतेला खरं बोलायला पाहिजे ना. हाही म्हणले ना, आता म्हणतात नाही. बरं, लोक आव्हानाला तयार आहे तुम्हाला साथ द्यायला, पण कवा तुम्ही लोकांच्या मागण्या मान्य केलं. आता शेतकऱ्याचे बिया भरण्याचे दिवस आहेत आणि तुम्ही म्हणणार बाहेर जाऊ नये काय, शेत्या पडक पाडायच्या काय, फवारण्या कशा करायच्या, बी भरणं कशा आणायचे, नांगरटी कशा करायच्या, कारण आता मशागतीचे दिवस आहेत. शेती आता मशागत करावं लागते तर पिकती. तुम्ही ह्या टायमाला म्हणणार ट्रॅक्टर लावू नका, नामकं करू नका, मेले लोक. असं कसं होईल? असं होत नसतं. आणि तुम्ही येणार ते आता कोण शिष्टमंडळ गेले, ते म्हणले आमचं पूर्वनियोजित होतं. मग लोकांचं बी पूर्वनियोजित आहेत ना, मशागती शेतीची आहे, आंदोलन बी पूर्वनियोजित आहेत ना लोकांचे. मग ते चालतं का? असं नाही. तुम्हाला साथ पाहिजे ना, द्यायला तयार आहे, पण कधी आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा, आम्ही साथ द्यायला तयार. पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहे. खूप मोठं आंदोलन अंतर्वालीत होणार आहे. त्याची तयारी आता 2-3 दिवस झाले अंतर्वालीत सारखी सुरू आहे. आज सुद्धा सुरू आहे. ही आता 3-4 दिवसापासूनची तयारी या समाजाच्या हितासाठी इथं सुरू आहे. काय असतं, शेवटी सरकारनं जर ठरवलं की गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करायचं, त्या दिवशी आपल्याला मैदानात पाय रोवून उभा राहायला लागतं. तेव्हा आपल्या समाजाच्या लेकराचं सुख समाधानाचे दिवस येतात. कारण आता त्यांचं भविष्य टांगणीला आहे. आता जूनमध्ये ऍडमिशन होणार आहेत. सरकार व्हॅलिडिटी देत नाहीये. नोकऱ्याला लागलेत पोरं, त्यांना व्हॅलिडिटी देत नाहीत. कशामुळे देत नाहीत? आमच्या नोंदी सापडल्यात. का देत नाहीत? काय कारण वाटोळं करण्याचं? परत हैदराबाद गॅझेटियरचा GR काढला, प्रमाणपत्रच वाटप करत नाहीयेत. 360च केले, गप बसले. मग तुम्ही नादी लावताय आम्हाला? हा, एक गोष्ट खरी आहे ना, आम्ही कबूल केली ना की सरकारनं हैदराबादचा GR काढला, त्याची अंमलबजावणी पण केली, प्रमाणपत्र पण दिले. तुम्हाला आम्ही शाबासके पण दिले, समाजानं तुम्हाला शुभेच्छा पण दिल्या महाराष्ट्रातल्या. तुम्ही आता अडून धरणार असला तर हे शक्य नाही. तुम्ही किती शहाणे असलात, तुम्ही शहाणपण किती शिकवायचा प्रयत्न केला, इथं मराठ्या पुढे शहाणपण चालत नाही. एकदा जर मराठी रस्त्यावर आले की चांगल्याची नागी जिरवी देत. कारण ही समाजात लय ताकद आहे या मराठ्यांच्या. तुम्ही बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढत नाहीये. तुम्ही शिंदे समितीला मुदत वाढ देत नाही. तुम्ही सारथीचे विषय तसे ठेवलेत. तुम्ही 17 संस्थांचा गॅझेटियरचा विषय मार्गी काढत नाही. म्हणजे काय येडे समजता लोकांना तुम्ही? कोल्हापूरच्या संस्थांचा तोच विषय चाललाय. तुम्ही औंध संस्थांचाही गॅझेटियरचा हे करत नाहीयेत. तुम्ही 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याच्या पुरे यादी लावली पाहिजे ग्रामपंचायतला. शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना याद्या लावल्या, शिबिरं घेतली होती. तसं फडणवीस साहेबाला शिबिर घ्यायला काय हरकत? काय भ्यायचं? जर छाती ठोकून सांगायला पाहिजे फडणवीस साहेबांनी. मराठवाड्यातल्या ह्या हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी ज्यांना आरक्षण मिळाले त्यांच्या 100 वर्ष आधीच्या. त्यामुळे मराठवाड्यातल्या मराठ्यांचा GR काढलाय मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देणार. छाती ठोकून सांगायला पाहिजे. म्हणा जिंकायचे राव गोरगरीब मराठ्यांचे, काय हरकत आहे? तुम्ही जर प्रमाणपत्र देत नाहीये, तुम्ही जाणून बुजून सारथीच्या महामंडळाचे विषयच मार्गे काढत नाहीयेत, सुट्टी नाही, केसेसचा तसंच विषय ठेवलाय. ही इथं सुट्टी नसती. आणि तुम्ही मराठी बघा कसे आता तारीख डिक्लेअर होऊ द्या फक्त आंदोलनाची, वाऱ्यासारख्या मराठी अंतरवालीकडे निघत आहेत. मराठी सुट्टे नाहीत. हो, कारण आम्हाला आमच्या लेकरात हित कळतं. आणि काय असतं, ज्या वेळेस आम्ही आंदोलनं केले त्यावेळेस आम्ही समाजाच्या पदरात पडलो. थोडं करून कवाना खूप समाजाच्या पदरात टाकला आम्ही. खूप 70-80 वर्षात जे कधीच मिळणार नव्हतं ते हळूहळू करून थोडं करून समाजाच्या पदरात टाकलंय. कारण समाजाला ही गोष्ट कळाली, माझ्या मराठा समाजाला, की आपल्याला एकदाच वन टाइम देत नाहीत. का? आमच्यावर जळणारे लय जळवतो आम्ही डोळ्यात. कारण आमचे मराठ्यांचे लेकरं मोठे होऊ नये, ते नोकऱ्याला लागू नये, त्यांना योजना मिळू नये, मराठ्यांच्या लेकरं उच्च शिक्षणात जाऊ नये, लय जळकुटे. आणि मग हे जळणारे लोक असल्यामुळे मराठ्यांच्या लक्षात आले थोडं करून का होण्या समाजाच्या पदरात पुरं 100% घ्यायचंय. म्हणून मराठा समाज प्रत्येक वेळेस आंदोलनात ताकदीने येतो. आणि आम्ही प्रत्येक वेळेस समाजाच्या पदरात काही ना काहीतरी टाकतो. हे विश्वास मराठा समाजाला आहे. म्हणून आता फक्त तारीख डिक्लेअर होऊ द्या. तुम्ही मराठे बघा कसे वाऱ्यासारखेच निघत. घरी नाही बस ते ऊन फिन काही समजत नाही मराठी. ऊन नाही फेन नाही काय नाही, काय करते मराठी डायरेक्ट गावागावात म्हणते काय करायचं, घरी झोपून तिकडे अंतरवाली जाऊन बसू, कारण आपल्या समाजाचं लेकराचं तरी कल्याण होतं. अशी मराठ्यात गाव खेड्यात चर्चा सुरू पण झाली. कारण हे करावंच लागणार आहे. आणि काय करावं, घरी झोपून? ऊन लागत आहे म्हणून मग मराठ्याचं लेकराचं वाटलं होते. ऊन फान काही करीत नाही, मुसळधार पाऊस काही करत नाही, अख्ख्या मराठीत तुटून निघत.